तुमच्या घरातील मंडळी किंवा लहान मुले पालक खाताना नाक मुरडत असतील तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी. त्यासाठी 3 कप गच्च भरून चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बेसन घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 1 चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ आणि 9 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं व 4 ते 5 हिरव्या मिरचीचा ठेचा करून तो यामध्ये घालायचा आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये 3 चमचे दुधावरची साय घालायची आणि सर्व जिन्नस एकजीव करायचेत. व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये 4 कप स्वच्छ धुवून बारीक चिरलेली पालक आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व जिन्नस एकजीव करायचेत. छान एकजीव झाल्यावर अगदी थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर कणिक मळून घ्यायची व चमचाभर तेल टाकून कणिक एकदा पुन्हा मळायची व 10 मिनिटे मुरू द्यायची. 10 मिनिटांनंतर कणिक मळून छोटे छोटे गोळे बनवायचेत व चौकोनी, त्रिकोणी किंवा गोलाकार आकारात पराठे बनवायचेत. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने. तुम्ही असा चौकोनी पराठा बनवा. असे वेगवेगळ्या आकारातील पराठे मुले पण आवडीने खातात. पराठा लाटून झाल्यावर पराठ्याला थोडं तेल लावून मीडियम टू हाय फ्लेमवर उलटून पालटून खरपूस